दादांचा रंग सावळा जरी असला पण मन आहे ना एकदम निर्मळ आहे, तुम्हाला सांगू मनात काही राहत नाही। आणि फक्त शिर्डी शहरामध्ये आमच्यासाठी आमच्या हिशोबाने आम्हाला फक्त दादा निलेश कोते। आणि आतापर्यंत आमचं एवढंच म्हणणं आहे, कामाला पावती कोणतं पद लागत नाही, प्रतिष्ठा लागत नाही, नगरसेवक असू का नसू, दादा हे स्वतः व्यक्तिगत नगरसेवक आहे आमच्याकरता। आणि आमचं एवढंच म्हणणं मिळणारं प्रेम आहे ते खरं, हा तर खरं सद्गुरू साहेबांचा आशीर्वाद आहे असं मी मानतो। आणि हे प्रेम आपण किती जरी पैसे दिले तरी मिळत नाही, अगदी निस्वार्थ मनाने मित्र परिवार माझ्यावर प्रेम करतो, ही खरंच माझी सद्गुरू साहेबांचा आशीर्वाद आहे असंच मी या ठिकाणी खरं जाणतो। त्यामुळे दादा सगळ्यांच्या मनात घर करून बसलेले आहेत। दादा दो जिस्म एक जाना होता आम्ही दोघं अशी साई समज लोक आपण बोलून घेतो, फोन करून बोलून लोक नाही, हे लोक स्वतःहून लोक आलेले का म्हणून दादा त्यांचे काम केले, काम करते आहे। दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दादाला। हो ते पण पाहिजे ना बरोबर मी आहेच ना, मी तर राहणारच नाही, 100 गाठणार। शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष तथा युवकांचे लाडके व्यक्तिमत्व निलेश कोते पाटील उर्फ दादा यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध ठिकाणी त्यांच्या समर्थक मित्रपरिवारानं तसेच शहरातील तरुण युवकांनी अभिष्ट चिंतन करत केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। निलेश दादांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी चौकांमध्ये शुभेच्छांचे बॅनर झळकत होते, तर काही बॅनरवर साईबाबा संस्थांचे भावी विश्वस्त म्हणून उल्लेख असलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले। वाढदिवसानिमित्त माजी उपनगर अध्यक्ष अभय भैया शेळके यांनी त्यांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा देत 49व्या वाढदिवशी त्यांच्या चिरतारुण्याचा राज सांगत आपल्या दिलखुलास मित्राच्या प्रामाणिक स्वभावाची ओळख करून दिली। तर साईश चौक, लक्ष्मीनगरसह विविध ठिकाणी त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत होते। तरुणांनी केक कापून शाल देत त्यांचा वाढदिवस साजरा केला, तर कोतकर परिवाराच्या वतीने 50 किलो पेढे वाटप करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या सर्व मित्र परिवाराच्या प्रेमानं भारावून जात निलेशदादा कोते यांनी हा मित्रपरिवार आणि यांचे निस्वार्थ प्रेम हीच माझ्या जीवनातील संपत्ती असल्याचं सांगत हा साईबाबांच्या पावनभूमीत मिळालेला आशीर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे।
अनेक वर्ष जसे दादा शिर्डीत आले कॉलेज संपल्यानंतर, आणि दादाची आता नातगोत तर आहेच पहिलं, पण एक मैत्रीचं आमचं त्या नात्यातनं रूपांतर झालं. आणि एक सच्च्या एक व्यक्तिमत्व म्हणून आणि एक सच्चा तरुण म्हणून दादांची ओळख या पूर्ण शहरामध्ये व परिसरामध्ये आहे. आणि तरुण वर्ग सगळ्यात जास्त दादाकडं आकर्षित नेहमी असतो. आणि त्यामुळं दादाची जी काम करायची शैली आहे त्या शैलीमुळं आणि दादाची जी काही काम करायच्या पद्धतीपेक्षाही जे प्रेम त्यांनी सर्वांना दिलेलं आहे, त्यामुळं दादा सगळ्यांच्या मनात घर करून बसलेले आहेत. दादा दो जिस्म एक जाना होता मी दोघं. साई समर्थ प्रतिष्ठान काढलं, हे सगळेच अध्यक्ष आहेत या ठिकाणी, अनुप आहेत, हे सचिन भाऊ वगैरे सगळेच लोक मुलं आहेत. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, दादांचा रंग सावळा जरी असला पण मन आहे ना एकदम निर्मळ आहे. तुम्हाला सांगतो, मनात काही राहत नाही. आणि खऱ्याच्या बाजूने उभा राहणारा हा आमचा दादा. आज दादाच्या म्हणजे त्याच्या आयुष्यातले दादाचे 48 वर्ष आज पूर्ण झालेले आहेत. आणि असंच दादांना आणखी पुढचे 52 वर्ष त्यांना आणखी परमेश्वराने त्यांना त्यांचं आयुष्य द्यावं अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांचे सगळ्या मनोकामना, राजकीय असतील, व्यावहारिक असतील, प्रापंचिक असतील, सगळ्या मनोकामना या ठिकाणी बाबा पूर्ण करतील अशी मी बाबांकडे प्रार्थना करतो. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप सारे शुभेच्छा देतो. दादाचं मन स्वच्छ आहे, मी तुम्हाला बोललो ना, निर्मळ मन, स्वच्छ मन. आणि तसं असलं की सगळं व्यवस्थित चालतं. कधी बघा दादा हसतमुख असतात, कधी चेहऱ्यावर ताणतणाव मी बघितलेला नाही. असल मनात काही ताणतणाव, पण चेहऱ्यावर कधी दाखवत नाही. कधी पण हसणार, बाकीच्यांना हसवणार. आणि असे दादा यांना मी सांगितलं ना, परमेश्वराने अजून 52 वर्ष त्यांना आयुष्य देतील याच्याबद्दल काही शंका नाही. ते पण पाहिजे ना बरोबर. मी आहेच ना, मी तर राहणारच नाही, 100 गाठणार. आज दादांचा वाढदिवस होता, त्यामुळं माझ्या मित्र परिवारांनी 50 किलो पेढे दादांच्या बर्थडे निमित्त वाटप ठेवले आहे. काय आमच्या पाठीशी असतात, कधी अडीअडचणीला उभं राहतात, कधी कॉल करा, 24 आवर्स. दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तिथून आम्ही जवळजवळ दादाच्या सावलीप्रमाणेच असतो. मग दादांचा आज मोठ्या थाटाप्रमाणे सगळे युवकांनी वाढदिवस साजरा केलेला आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादांमध्ये आम्ही हे बघितलंय की त्यांच्याकडून काम करून घेण्याची क्षमता आहे, म्हणून आम्ही दादा 20-25 वर्षापासून आम्ही सांगत आहोत. आम्ही कधीच विसरू शकत नाही दादा आमच्या पाठीमागे उभे राहिले. तरी बरेचसे आहेत, सांगण्यासारखे नाही आहेत, पण ते आमच्यासाठी पाठीमागं भक्कम उभे असतात. ते कोणत्या प्रत्येक गोष्टीसाठी बरेचसे आहेत, सांगण्यासारखे नाहीये. बरेचसे ठिकाणी झालेले अशा घटना पण आहे आमच्या बरोबर, ते उभे पण राहिलेले आहेत. याच्या पुढे पण ते आमच्या पाठीमागे उभे राहणार. हा दादाचा वाढदिवस आहे. हा 25 दादाचा वाढदिवस म्हणून आम्ही काय भाई, एकच वादा निलेश दादा, एकच वादा निलेश दादा वाढदिवस आहे. सर्व वैदिक समाज आमचे पोरं कार्यकर्ते आम्हाला खूप आनंद वाटतो. दादा अभिषेक देतो, दादाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो दादाला. हो, आम्हाला खूप आनंद वाटतो दादाच्या वाढदिवसाला. दरवर्षी होतं ह्याच प्रमाणे असंच आमचं प्रेम असू द्या आमच्यावर. दादा कमी करू नका, माया पातळ करू नका. वैदिक समाज तुमच्या पाठीमागे आहे, आम्ही सर्व पोरं कार्यकर्ते. बस दादा असं विषय असं आहे, रात्री बेरात्री गरिबांना मदत करायला धावत होतो. आमच्या सुख दुःखाला आमच्यासाठी दादा निम्मे रात्री बेरात्री असो, काही असो, सुख असो दुःख असो, काही कोणतं त्रास असलं तर दादा निम्मे रात्री आमच्यासाठी धावत येतात. म्हणून आमचे दादा आमच्या अंतकरामध्ये प्रेम मध्ये, आणि दादाचं पण आमच्यावर एवढं प्रेम आहे आणि आमचं बी प्रेम आहे. आमचं प्रेम नाही, शिर्डी शहरामध्ये गोरगरिबांचा दाता म्हणजे दादा. दादाच्या मनात एवढं खूप काही नाही, एवढं समाधान आहे दादा. काय सगळं सामान्य समजतो आणि सगळ्याला घेऊन चालणार म्हणजे दादा प्रेमाचा. गोरगरिबांचा लाड करणार, प्रेम करणार, सुख दुःखाला धावत येणार. फक्त शिर्डी शहरामध्ये आमच्यासाठी, आमच्या हिशोबाने आम्हाला फक्त दादा निलेश कोते. आज निलेश दादांचा वाढदिवस आहे. ह्या निमित्ताने आम्ही सगळं मित्र परिवार, आम्ही सगळेजण इथं जमलेलो आहे. आणि दरवर्षी आम्ही ह्या वाढदिवसाची वाट पाहत असतो. दरवर्षी तर नेहमीप्रमाणे त्यांचं क्रिसमसच्या दिवशी वाढदिवस येत असतो आणि आम्हाला खूप उत्साह असते की त्यांचा वाढदिवस आम्ही चांगला साजरा करावा म्हणून.
पण त्यांनी आतापर्यंत जे जे पण कामं केली त्याला काही पद वगैरे लागत नाही, ते होऊन त्यांच्या याच्याने कामं करत्या आतापर्यंत. कारण माझा अनुभव असा आहे, आज मला 20 वर्ष झालेले त्यांच्या संग मी राहतोय. 20 वर्षापासून माझ्यावर बरेचसे वेळेस संकट आलेले, पण त्यांनी माझ्यावरचे संकट बरेचसे वेळेस टाळले त्यांनी. कारण मी एकदा खूप असं अटकलो होतो, कोणाला तरी पैसे दिले होते, ते पैसे त्याच्यामध्ये दादांचा खूप मोठा हात आहे का त्या बिचाऱ्यांनी माझे तेवढे ते पैसे काढून दिलेले. आणि त्यांनी मला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी माझ्या त्यांनी आतापर्यंत मला म्हणजे सिगरेट नको पिऊ, दारू नको पिऊ, जीवनामध्ये सक्सेस हो, त्यांनी असं खूप चांगलं काही शिकवलं आम्हाला आतापर्यंत. तर आज आम्ही जे काय आहे तर आज ते निलेश दादांमुळे आम्ही सक्सेस आहे जीवनामध्ये. तर आम्हाला खूप मोठा अभिमान भेटतोय का आमचा नेता असा असावा निलेश दादा सारखा. आणि प्रत्येकाला माझं म्हणणं आहे की बाबा तुम्ही जीवनामध्ये दारू सिगरेट पिऊ नका बा. दादाचं आमचं नातं हे त्यांच्या नाडपासून जोडलेलं आहे. कारण की दादा आमचे हे माझा झाले तर 15-16 वर्ष झाले दादा संग मी राहत आहे. कारण की दादाचे जे आता जे कामं केले, गरीब मुलगा असो कोणी असो, दादाच्या दारापाशी आला, दादा त्याचं काम केल्याशिवाय परत जाऊन त्याला जाऊ देत नाही. दुसरं उदाहरण माझं असं उदाहरण असं होतं व्यक्तिगत. माझं पण दुकान होतं 4 नंबर गेटला. त्या टायमाला मला काही लोकांची दुकान लावायला सुद्धा बंदी केली. त्या टायमाला मी दादाला फोन केला. दादाने अख्खं मार्केट बंद केलं. काहून तुम्ही गरीबाला अनार करून का करता? गरीबाला फोटो भरू द्या, सगळे भरू द्या. आणि दादाचं असं एक कामाची पावती आज तुम्ही जे पाहते इथं सर्वसामान्य जनता इथं दादांच्या विटीस इथं आली आहे. कारण दादा त्यांचे कामं केले. इथं असे लोक आपण बोलून घेतो, फोन करून बोलून लोक नाही, हे लोक स्वतःहून लोक आलेले. का म्हणून दादा त्यांचे कामं केले, कामं करते आहे. आणि आतापर्यंत आमचं एवढंच म्हणणं आहे, कामाला पावती कोणतं पद लागत नाही, प्रतिष्ठा लागत नाही. नगरसेवक असू का नसू, दादा हे स्वतः व्यक्तिगत नगरसेवक आहे आमच्या करता. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे, आता भावी ट्रस्टी पदी दादाची निवड व्हावी ही आमची सर्व मित्रपरिवाराची मागणी आहे. साहेबांच्या चरणी प्रार्थना करत आहे की दादांचा भावी ट्रस्टी पदी निवड व्हावी ही आमची इच्छा आहे. आणि शिर्डी शहर चर्मकार संघटनेच्या वतीने आणि माझ्या झरेकर परिवाराच्या वतीने आणि मित्र परिवाराच्या वतीने मी दादांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देत आहे. विषय असा आहे, दादांच्या मागच्या टायमाला उन्हाळ्यामध्ये कडक ऊन पडलं होतं, मागच्या वर्षी टायमाला. तर साहेब संस्थांनी जेवढे होते की ते लावलेले आपले मंडप ते सगळे काढले. ते लोक उन्हाळ्यामध्ये लोकांचे पाय पोळत होते. दादा चालले ते गाडी घेऊन, दादांनी ते पाहिलं, अरे साहेब भक्त हे पाय त्यांचे पोळले उन्हाळ्यामध्ये. मग तिने साहेब संस्थांना सांगितलं, तुम्ही साहेब संस्थांचे काही कार्पेट आथरा, लाल रेड कार्पेट आथरा, लोकांना भक्तांना चटके बसतात पायांना. आणि हे नियम काढले, बिगर चप्पलचे नियम, चप्पल लांब आपलं चप्पल स्टँड पुढं 1 नंबर गेटला, 6 नंबर गेटला, तिथून भक्त लोक पाय पाहत्या. आणि उन्हाळ्यामध्ये भक्त लोकांचे पाय वाजत होते. तेव्हा दादांनी कार्यकारी अधिकारी साहेबांना भेटले आणि म्हणले, हे तुमचे काय नियम आहे, तुम्ही जे मंडप काढले ते मंडप परत लावा, नाही तर खाली कार्पेट टाका. तर लोकांचे पाय जे भाजवायले एवढं. शिर्डीमध्ये जे काही जर कारण घडले, काही भांडणं होत्या, गुंडप्रती चालतं, जे लोक ताण देत्या साई भक्तांना, जे सगळ्यात पहिले दादा निलेश दादा खोते ना, हे पहिले धावून येत्या. ते साई भक्त निस्मी साई भक्त आहे. त्यांच्या घरापासून त्यांची परंपरा आहे, बायजामाईपासून त्यांची घरामध्ये परंपरा आहे. आणि त्यांच्या घरामध्ये हे एक जुने वारिसदार आहे. कारण की त्यांच्यामुळे कोणत्या साई भक्त तक झाली त्यांना बरं वाटत ते पहिले धावत येत्या. भांडणं हो, कोणाची चेन चोरली, कोणाचं काय झालं, दादा पहिले धावून येतात, त्यांची मदत करत्या आणि ते विषय खंबीर खाटपणे उभं राहत्या. असा अन्यायविरुद्ध नेता या शिर्डी गावामध्ये घडला, हे आम्हाला त्या सार्थक अभिमान आहे. परत एकदा आम्ही दादांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ओम साईराम. आज या ठिकाणी आपल्या लक्ष्मीनगरचे लाडके नेते आणि श्री साईबाबा संस्थांचे भावी विश्वस्त माननीय निलेशदादा कोते पाटील यांचं या ठिकाणी सर्व मित्र परिवाराच्या वतीने, लक्ष्मीनगर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी वाढदिवस ह्या मोठ्या संख्येने या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. आज दादांची ख्याती जर सांगायला गेलं तर एक सर्वसामान्यांचा नेता किंवा मित्र आपण असं म्हणू, कुणाच्याही अडी अडचणीला या ठिकाणी दादा या ठिकाणी धावून येत असतात. कुणी एक फोन जरी केला तर बाय चान्स फोन जर नाही उचलला तर कॉल बॅक करून सुद्धा दादा विचारतात काय अडचण आहे काही नाही. असे आमचे एक नेते माननीय निलेशदादा कोटे पाटील यांचा वाढदिवस या ठिकाणी सर्व मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. आणि या ठिकाणी दादांच्या हातून या ठिकाणी समाजाची, देशाची आणि साईबाबांची सेवा या ठिकाणी घडो अशी मी बाबांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि सर्व लक्ष्मीनगर ग्रामस्थांच्या वतीने आणि आमचं संत रविदास तरुण मंडळ लक्ष्मीनगर यांच्या वतीने दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक वेगवेगळ्या ठिकाणी शिर्डीमध्ये उपनगरामध्ये माझ्या सर्व मित्र परिवारानं वाढदिवस साजरा केला. खरं तर हे वय नसतं वाढदिवस साजरा करायचं, परंतु केवळ मित्रांच्या आग्रहाखातर म्हणा किंवा सर्व हे प्रेमापोटी जमलेल्या स्नेहांच्यासाठी वाढदिवस साजरा करावा लागतो.
कारण माझा अनुभव इतका वाईट आहे मागच्या वर्षीचा. मी मागच्या वर्षी मुद्दामून बाहेर निघून गेलो, परंतु इथल्या माझ्या सर्व मित्र परिवारांनी इतकं मला नावं ठेवले. आणि मी नाशिकला होतो तर सर्वजण नाशिकला भेटायला आले, त्याच्यामुळे त्यांचा त्रास कुठेतरी कमी व्हावा म्हणून मी खऱ्या अर्थानं आज शिर्डीतच थांबलो. कारण इतकं प्रेम मिळतं ते नशिबानं मिळत असतं. कारण असं प्रेम मिळायला मी तर म्हणतो 7 जन्म घ्यावे लागतील. इतकं प्रेम मला बाबांच्या जन्मभूमीमध्ये या कर्मभूमीमध्ये खरं मिळालेलं आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. आणि हे प्रेम आपण म्हटलं की कोणत्याही नातं नागत नाही किंवा कोणतं रक्ताचं नातं म्हणा किंवा काही अपेक्षा नसते. अशा नितळ मनाची मैत्री आहे आणि या मैत्रीच्या नात्यातून खऱ्या अर्थानं हा वाढदिवस साजरा केला जातो. आणि मी आज एक गोष्ट नक्की अनुभवली आहे की स्वच्छ मनानं जर तुम्ही या समाजकारणात केलं किंवा राजकारणात केलं तर निश्चित गोरगरीब जनता ही तुमच्या बरोबर राहते, तुमच्या सदैव पाठीशी राहते, तुम्हाला पाठबळ देते. आणि याचा खरंच मी आज अनुभव घेतोय. आणि काम करायला कोणत्या प्रकारचं पद लागत नाही हा देखील अनुभव हा खूप मोठ्या प्रकारचा मी या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर सद्गुरू साईबाबांची भूमी आहे आणि या भूमीतूनच बाबांनी सबका मालिक एक संदेश दिला आहे. तो संदेश खरं तर आम्ही सर्व लक्ष्मीनगर परिसरातील जे आमचा सर्व मित्र परिवार आहे तो घेऊन चालत असतो. त्याच्यामुळे असं जे मित्र परिवाराचं मिळणारं प्रेम आहे ते खरं सद्गुरू साईबाबांचा आशीर्वाद आहे असं मी मानतो. आणि हे प्रेम आपण किती जरी पैसे दिले तरी मिळत नाही. अगदी निस्वार्थ मनाने मित्र परिवार माझ्यावर प्रेम करतो. ही खरंच माझी सद्गुरू साईबाबांचा आशीर्वाद आहे असंच मी या ठिकाणी खरं जाणतो. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85. शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम. दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर. यात कुपन स्क्रॅच करा आणि मिळवा चक्क 5 कोटींचा जॅकपॉट. त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार, मोटरसायकल, फ्रीज, टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी. तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा. त्याचबरोबर ओप्पो मोबाईलसह अन्य मोबाईलवर भरघोस सूट. तर त्वरा करा, आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉमवर. आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा क्रमांक 4. संपर्क क्रमांक 70 58 78 78 78 तसेच 88 88 85 70 07.